करू चालू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. महाभारताच्या ग्रंथाची पार्श्वभूमी आपण बघितली. आज आपण महाभारताचा संक्षिप्त इतिहास बघणार आहोत. ह्या इतिहासाची सुरुवात कुठे होती याच्यावर बरेच वाद आहेत. खरं तर नक्की महाभारताची कथा कुठनं चालू होती शेवट माहिती आहे सगळ्यांना, पण कथा कुठनं चालू होती याबाबत बरेच वादविवाद आहेत. आपण त्या वादविवादात न पडता महाभारत जिथनं चालू झालं किंवा योग्य वाटतंय त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया. अगदीच आधीची सुरुवात बघायची म्हटली तर ययाती. वि स खांडेकरांनी ययाती ही नावाची कादंबरी लिहिलेली आहे. तर ययातीचा मुलगा पुरू, पुरूचा मुलगा प्रतीप, प्रतीपचा मुलगा शंतनू आणि शंतनूचा मुलगा भीष्म किंवा देवव्रत. तर ययातीचा जो मुलगा पुरू तारुण्याचा विलास उपभोगण्यासाठी ययातीने त्याचं वार्धक्य पुरून दिलं आणि त्याला वर दिला की सत्ता तुझ्या घराण्यात राहील, म्हणून ती पुरू घराण्यात खरं सत्ता आली. त्या पुरूचा मुलगा प्रतीप, तर प्रतीपचा मुलगा शंतनू. प्रतीपकडे पुरूचं वैराग्य आलं आणि शंतनूकडं ययातीचा विलासभोगपणा आला आणि त्यांचा मुलगा हा देवव्रत उर्फ भीष्म. पुढे शंतनू राजाला दोन मुलं झाली, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. त्यानंतर धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांचा जन्म झाला. धृतराष्ट्र हा जन्मापासून आंधळा होता. पंडू हा थोडा तब्येतीने नाजूक होता आणि विदुर हा मात्र सर्व गुणसंपन्न होता. पुढे धृतराष्ट्राला दुर्योधन, दुःशासन असे 100 कौरव आणि एक बहीण दुःशला आणि एक पुत्र दासीपासून झाला, त्याचं नाव युयुत्सू. तो पुढं पांडवांकडनं युद्ध खेळलाय. आणि पंडूला 5 पांडव झाले, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. पंडूचं वनात निधन झाल्यानंतर ते हस्तिनापूरला आले. भीष्मांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, पण पंडूचे पुत्र हे सगळे लोकप्रिय झाले, त्यांची कीर्ती वाढली. याचा दुर्योधन आणि त्याच्या कंपनीला थोडा मत्सर वाटू लागला, म्हणून त्यांनी वेगवेगळे उपाय केले पांडवांना संपण्यासाठी. विष घातलं. नंतर सगळ्यात मोठा कट रचला गेला वारणावतात लाक्षाग्रहाचा. त्याला धृतराष्ट्राची संमती होती. लाक्षाग्रह, लाखेचं घर बांधलं आणि त्याला एकच एंट्री पॉईंट ठेवला, म्हणजे ते घर आग लागली की आत पांडव जळतील. पण प्रत्येक वेळेला विदुराच्या मदतीने, कारण पांडव हे सही सलामत बाहेर पडले, तर तसेच ते लाक्षागृहातनंही बाहेर पडले आणि वनवासात गेले. वनवासात तिथे भीमाला हिडिंबा भेटली, त्यापासून त्यांना घटोत्कच नावाचा पुत्र झाला. पुढे एकचक्रा नगरीत बकासूर नावाचा राक्षस होता, त्यालाही भीमाने संपवलं. आणि पांचाल देशात द्रुपदानी पांचालीसाठी विवाह आयोजित केला. तिथं अर्जुनाने पण जिंकून द्रौपदीशी विवाहबद्ध झाला. पण त्याच वेळेला भगवान श्रीकृष्णाचंही खरं तर महाभारतात आगमन झालेलं आहे आणि पांडवांचा तिथला पराक्रम पाहून सगळ्यांना लक्षात आलं की पांडव जिवंत आहेत. द्रौपदीचा 5 पांडवांशी पुढे विवाह झाला आणि ते सगळे हस्तिनापुरात आले. पण हस्तिनापुरात जेव्हा आले
तेव्हा पांडवांची ताकद खूप वाढलेली होती. का तर भगवान श्रीकृष्ण आणि द्रुपद म्हणजे यादवांचा आणि द्रुपदाचा पाठिंबा पांडवांना होता. हे भीष्म, द्रोण, विदूर यांच्या लक्षात आलं. म्हणून पुढं कौटुंबिक वाद टळावे यासाठी राज्याचं विभाजन केलं गेलं. आणि ते राज्याचं विभाजन म्हणजे खांडववन पांडवांना देण्यात आलं आणि हस्तिनापूर हे दुर्योधनाला मिळालं. मग खांडववनात पांडवांनी राज्य प्रस्थापित केलं. तिथे खांडववन जाळायच्या वेळेला अर्जुनाने महापराक्रम गाजवला. त्याच्यावर प्रसन्न होऊन अग्नीने त्याला गांडीव धनुष्य, अक्षय भाता आणि कपिध्वज नावाचा रथ दिला. त्यामुळे अर्जुन हा अजिंक्य झाला. खांडववनाच्या नंतर भीम हा पूर्व दिशेला, अर्जुन हा उत्तर दिशेला, नकुल हा दक्षिण दिशेला आणि सहदेव हा पश्चिम दिशेला गेले. चौघांनी प्रचंड विजय मिळवला आणि खंडणी आणून युधिष्ठिराच्या पायावर होईल. हे सगळं करताना सगळ्यांचं असं म्हणण्यात आलं की आता युधिष्ठिर हा एक प्रकारचा चक्रवर्ती राजासारखा झाला आहे, तर त्याचा राजसूय यज्ञ का करू नये. तर राजसूय यज्ञ केला गेला इंद्रप्रस्थमध्ये. तर त्या इंद्रप्रस्थात जेव्हा कौरवांना तिथं बोलावणं होतं तर पांडवांचं वैभव पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. त्यात मयासुराने तिथं मयसभा बांधली. त्या मयसभेत दुर्योधनाचा एक प्रकारे थोडी फजिती झाली. द्रौपदी त्याच्यावर हसली आणि हे सगळं वैभव पाहिल्यामुळे दुर्योधन, शकुनी, कर्ण आणि दुःशासन यांच्या मनात परत एकदा विचार घोळायला लागले. परत एकदा धृतराष्ट्राच्या परवानगीने द्यूत खेळला गेला आणि त्या दूतात पांडव सर्वस्व हरले. अगदी द्रौपदी सुद्धा हरले. त्या द्यूताच्या पराभवामुळे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशासाठी पांडव वनवासात गेले. अज्ञातवासातनं प्रगट झाल्यावर पांडवांनी त्यांना त्यांचं राज्य मागितलं, पण दुर्योधनाने त्यास नकार दिला. सगळ्यांनी शिष्टाई करून बघितली. अगदी भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा शिष्टाई केली, पण ती शिष्टाई सुद्धा सफल झाली नाही. त्यामुळं कौरव पांडवांचं युद्ध हे अटळ झालं. पुढे कौरव पांडवांचं युद्ध होऊन पांडवांचा जय झाला, दुर्योधनाचा पराभव झाला आणि युधिष्ठिर पूर्ण राज्यावर बसला आणि त्यांनी गुण्यागोविंदांनी राज्य केलं. अशी ही संक्षिप्त महाभारत आहे. तर ह्या महाभारताच्या कथेत खूप पात्र आहेत वेगवेगळी. जसं मी आधी सांगितलं की प्रत्येक पात्रात काहीतरी गुण होते आणि काहीतरी अवगुण होते आणि त्या गुणांचं आणि अवगुणांचं दर्शन व्यासांनी त्यात टिपलेलं आहे. कुठेही धर्माचा आणि अधर्माचा त्यात उल्लेख नाही आहे. तो त्यांनी वाचकांवर सोडलेला आहे. तर इथनं पुढं आता आपण महाभारतातली ही जी पात्रं आहेत त्यातल्या एकेका पात्रांचा परिचय करू. आणि पहिल्यांदा आपण भीष्मांचा परिचय का करू की भीष्म हे तशा अर्थाने नायक आहेत, कारण शतकाच्या वर त्यांनी काळ महाभारतात बघितलेला आहे आणि एक प्रकारे ते अलिप्तपणे त्यांचं सगळा दृष्टिकोन आहे पाहण्याचा. तर अशी ही महाभारताची संक्षिप्त कथा. इथून पुढे आपण पात्र परिचय करू. धन्यवाद.